तुमची ही कारल्याची भाजी बनवताना कडू होते का? मग हा एक सिक्रेट पदार्थ नक्की वापरून पहा. तर त्यासाठी कारली स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर एकदम पातळ स्लायसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. यातल्या ज्या काही बिया आहेत त्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची. चांगलं असं मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं 10 मिनटं. त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घ्यायचा आहे. टॅमॅटो देखील अशाच पद्धतीने मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे. 10 मिनिटांनंतर ही जी काही कारली आहेत ती 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचीत, करकरून पिळून घ्यायचीत. त्यानंतर एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की जिरे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. तो देखील मऊ होईपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा. त्यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद घालायची, मिनिटभर परतून घ्यायचं. त्यानंतर ही भाजी घालायची. चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा यामध्ये साखर घातलेली आहे. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही, तेवढंच घालायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा लोणच्याचा खार घातलेला आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि हलकीशी वाफ जाईल अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं. 3 ते 4 मिनिटं लो गॅसवर चांगलं असं वाफवून घ्यायची आहे भाजी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपली कमी कडवट आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी तयार होते. मग फॉलो करा आणि लाईक करायला विसरू